श्रावणातील दुसऱ्या श्रावण सोमवारी हर हर महादेवाच्या जयघोषात भाविकांनी घेतले 8वे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे दर्शन। तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ नगरीत मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या श्रीच्या दर्शनासाठी रांगा, अनेक भाविक आले अनवाणी। देशातील 12पैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथील प्रभू नागनाथाच्या दर्शनासाठी श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविक येथे दाखल होऊ लागले होते। महसूल नायब तहसीलदार प्रवीण ऋषी व पत्नी वैशाली ऋषी, देवस्थान विश्वस्त श्रीधर घुगे व पत्नी नीता घुगे यांनी महापूजा केल्यानंतर मध्यरात्रीनंतर 2ला मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले। सध्या पाऊस नसल्याने परिसरातील अनेक भाविक अनवाणी मंदिरात दाखल झाले होते। सायंकाळी उशिरापर्यंत बम बम भोले, श्री नागनाथ महाराज की जय च्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता। पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी बंदोबस्त ठेवला होता। दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनाला येतो। या वर्षी सुद्धा आम्ही आमच्या आई वडिलांसंग दर्शनाला आलो। 3 तासात आमचं दर्शन झालं। विभूषितांगम विविधैश्च भोगैः सद्भक्तिमुक्ती प्रदमेशमेकं श्रीनागनाथं शरणं प्रपद्ये। या पवित्र श्रावण मासामध्ये आज द्वितीय श्रावणी सोमवारी आज तिळाची शिवमूठ आज आहे। या पवित्र अशा श्रावण मासामध्ये दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवभक्त हे शिवलिंगावरती दूध आणि जलाने अभिषेक करून शिवलिंगावरती एक मुष्टिका तीळ अर्पण करतात। हे तीळ अर्पण केल्यानंतर भक्त म्हणजे शिवभक्त त्याच्या सर्व पापापासून मुक्त होतो आणि शिवलोकी प्राप्त होतो। अशा या पवित्र श्रावण मासामध्ये आज द्वितीय श्रावण सोमवारी शिवभक्त हे आवर्जून शिवमुष्टिका म्हणजे तीळ आज भगवंताला शिवशंकराला अर्पण करतात।